देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहराच्या विकासाबद्दल आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस विकास प्रकल्पावर मत मांडलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींनी ठेवली। जो कोणी विकासक राहिला असता त्याला TDRची मोनोपोली करता आली असती। जे धारावीच्या क्रायटेरियात बसत नाहीत त्यांना आपण रेंटल हाऊसिंग देणार आहोत। BDD चाळ अर्बन रिन्युअलचा सर्वात मोठा प्रकल्प आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। 2016 साली एक घोषणा केली होती की मुंबईच्या कुठल्याही भागात फक्त 1 तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे। कोस्टल रोड वरळी बांद्रा वर्सोवा मडचं काम सुरू आहे। जपान सरकार 40,000 कोटी देणार आहे। आपल्या मुंबईचा 60% ट्रॅफिक कमी होणार आहे। विरार अलिबागच्या कॉरिडॉरचं काम सुरू केलं आहे। अटल सेतूचं काम झालं आहे। 375 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण पूर्ण करतोय। सगळं काम होईल तेव्हा मुंबईकरांचं काम कमी होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुंबईकरांना जीवनात 3 तास जास्त मिळतील। सबअर्बन मेट्रो बस सिस्टीमचं काम करतोय। रोड फ्लायओव्हरचं काम मोठ्या प्रमाणात करतोय। BDD चाळ म्हाडाचे रहिवास अभ्युदय नगरचं काम करतोय। बिल्डरांच्या घशात घालण्यापेक्षा गृहनिर्माणने आपण काम करतोय। मुंबई बँकेमार्फत प्रवीण दरेकर कर्ज देत आहेत। 3 पट मोठी मुंबई आपण देतोय। विरारपर्यंत परवडणारी घर देता येईल। मुंबईकरांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल सांगितलं। येत्या काळात अनेक गोष्टी करायच्या आहेत। माझा भर हा नंदी जोड प्रकल्पावर राहणार आहे। महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करायचं आहे। ग्रीन प्रोजेक्टवर माझा भर राहणार आहे। सगळ्यात जास्त फायदा शेती आणि उद्योगाला होणार आहे। वेगवेगळे प्रकल्प आम्ही घेऊ। येत्या काळात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत